नमस्कार. आजच्या दैनिक आधुनिक केसरीला एक लेख आलेला आहे. लेखाचे नाव आहे मुलांना 3 भाषांचे ओझे खरोखर होते का? लेखक आहेत श्री विनोद जैतमहाल. हा लेख आपल्याला स्वर्ण राजगुरू वाचून दाखवणार आहे. मुलांच्या भाषा शिक्षणावर महाराष्ट्रातले काही साहित्यिक, विद्वान आणि नेते अशास्त्रीय विधाने करत आहेत, याचा खेद आणि आश्चर्य वाटत आहे. त्यांचा अभ्यास मोठा असला तरी बालकांच्या मेंदूविषयी त्यांनी काही माहिती मिळवली की नाही याची शंका येते. लहान मुले नवी भाषा कशी शिकतात? शब्दांचे ध्वनी व अर्थाचा संबंध जोडून ती भाषा थेट पिळून टाकतात. परंतु भाषेचा मुद्दा आला की प्रचंड भावनिक होऊन प्रतिक्रिया देण्याची सवय आपल्याकडे रुजलेली आहे. एकाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकावी आणि इतरांनी मम म्हणत सहमत व्हावे, असा प्रकार सध्या जोरात आहे. आमच्या मुलांना 5वी पर्यंत मराठी भाषेतच शिकू द्या असे म्हणणारेही लेखक आहेत. हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषा बालपणी शिकल्यामुळे मातृभाषेची गळचेपी होते आणि मुलांच्या मेंदूला ओझे होते. या दाव्यात कितपत तथ्य आहे हे तपासले पाहिजे. खाली काही प्रश्न दिले आहेत. या प्रश्नाची उत्तरे आपण नक्की शोधावी. लहान मुलांचा मेंदू कितव्या वर्षापर्यंत अनेक भाषा शिकण्यासाठी लवचिक असतो? लहानपणी अनेक भाषा शिकताना बालकांचा मेंदूला खरेच ओझे होते का? जगात कुठे लहान मुलांसाठी त्रिभाषा सूत्र अंमलात आणले आहे का? असे प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यांची उत्तरे शोधून निष्कर्ष स्वीकारले पाहिजे. हे मुद्दे तपासले तर काय चित्र समोर येते ते पाहू. ॲलेन बास्टोक हे नाव तुम्ही गुगलवर शोधू शकता. या बाई कॅनेडियन मानसशास्त्रज्ञ व संशोधक प्राध्यापक आहेत. त्यांनी व त्यांच्यासारख्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये वारंवार असे दिसून आले की अनेक भाषा शिकत असलेल्या मुलांची कार्यकारी कार्यपद्धती एकभाषी मुलांपेक्षा सरळ असते. म्हणजेच त्यांची एकाग्रता, माहितीवर प्रक्रिया व एका कामातून दुसऱ्या कामात बदल करण्यासाठी क्षमता चांगली असते. कोणत्या वयात मुले जास्त भाषा शिकू शकतात? एरिक लँडबर्ग, वाइल्डर पेनफिल्ड आणि लामार रॉबर्ट्स या संशोधकांनी भाषेच्या विकासासाठी संवेदनक्षम काळ या संकल्पनेवर काम केले आहे. त्यांच्या अभ्यासातील निष्कर्ष काय सांगतो? 12व्या वर्षापर्यंत अधिक भाषा शिकवा. मुलांमध्ये भाषेच्या विकासासाठी संवेदनक्षम काळ हा बाल्यावस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत असतो. या काळात विशेषतः जन्मापासून ते सुमारे 12 वर्षापर्यंत मुलाचा मेंदू भाषा शिकण्यासाठी खूप लवचिक असतो. या वयात मुले नवीन भाषा, तिचे उच्चार आणि व्याकरण सहजपणे आत्मसात करतात. जसजसे वय वाढते आणि पौगंडावस्था येते तसतशी ही भाषिक लवचिकता कमी होते. म्हणूनच लहान मुलांना, विशेषतः 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना नवीन भाषा शिकणे खूप सोपे जाते आणि त्यांना त्या भाषेतील मूळ भाषिक लोकांसारखे प्रभुत्व मिळवता येते. मोठ्या वयात भाषा शिकणे अशक्य नसते, पण त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात आणि कधीकधी उच्चार किंवा व्याकरणात लहान मुलांसारखी सहजता येत नाही.